मांजरा चॅरिटेबल ट्रस्टची राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई, अभिनव मराठी भाषा आणि वाङ्मय मंडळ आयोजित वक्रतुंड गणेश उत्सव 2012। अभिनव मराठी भाषा आणि वाङ्मय मंडळ प्रस्तुत कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेब यांचा जीवन वृत्तांत। महाराजाचा विकास हा परमधर्म मानून कार्यरत राहिलेले, आदर्श या विशेषणाचे मानकरी ठरलेले, ध्येयासक्त म्हणून गौरवले गेलेले कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेब यांना पूर्ण श्रद्धांजली। बाभळगावचे सुपुत्र विलासराव मूळचे बाभळगावचे, बाभळगावच्या बाभळीचा कणखरपणा घेऊनच राजकारणात उतरले आणि मजल दरमजल करत केंद्रीय मंत्री झाले। अस्सल लाकूड, भक्कम गाठ, ताठर कणा, टणक पाठ, वारा खात, गारा गात, बाभळ झाड उभेच आहे। ही वसंत बापट यांची कविता साहेबांच्या कर्तृत्वाला साजेशी आहे। लातूर रत्न, लातूरचे नाव देशाच्या राजकारणात आदराने घेतले जाते। त्याचे सर्व श्रेय साहेबांना जाते। लातूरमध्ये राष्ट्रीय स्तरावरील सर्व सोयी सुविधा आणून लातूरचे नंदनवन बनविले। चढती कमान, नाव विलासराव दगडोजी देशमुख, जन्म 26 मे 1945, जन्मगाव बाभळगाव लातूर, शिक्षण BSc BA LLB। राजकीय प्रवास 1974 बाभळगावचे सरपंच, 1979 सदस्य उस्मानाबाद जिल्हा परिषद, 1980 आमदार, 1982 राज्यमंत्री ग्रामविकास गृह कृषी, 1986 कॅबिनेट मंत्री ग्रामविकास कृषी सहकार, 1999 मुख्यमंत्री पदाचे पहिले सत्र, 2004 मुख्यमंत्री पदाचे दुसरे सत्र, 2009 राज्यसभा सदस्य, 2009 केंद्रीय अवजड उद्योग मंत्री, 2011 केंद्रीय ग्रामविकास मंत्री, 2011 विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री। मराठवाड्यातील एका छोट्याशा गावाचे सरपंच ते राज्याचे मुख्यमंत्री व नंतर केंद्रीय मंत्री अशी विविध पदे भूषवून राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणावर आपला ठसा उमटवणारे आश्वासक व उमदे व्यक्तिमत्व। राजकीय कारकिर्दीचा आढावा, कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्री इथपर्यंत त्यांचा प्रवास अशा प्रकारे होता। कार्यकर्ता, सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री। आई दिसावी मायेतून, पिता दिसावा कर्तृत्वातून, गुरु दिसावा उपदेशातून, मित्र दिसावा निरपेक्ष मैत्रीतून, याप्रमाणेच नेता दिसावा दूरदृष्टीतून। स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब, माजी ग्रामविकास मंत्री भारत सरकार, माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन। एक हसतमुख आणि लोकप्रिय व्यक्तिमत्व असलेल्या विलासराव देशमुखांच्या आतापर्यंतचा राजकीय प्रवास हा त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष आहे। कौटुंबिक विलासराव साहेब, सामाजिक कार्यातून खूपच कमी वेळ त्यांनी कुटुंबाकरिता दिला। नातू आणि पत्नी समवेत साहेब। प्रखर मैत्री, पक्षांतर्गत नव्हे तर विरोधी पक्षातील लोकांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते। शिक्षणप्रेमी विलासराव साहेब, विलासरावांच्या राजकीय व्यक्तिमत्वाला शोभा देणारी एकमेव गोष्ट म्हणजे त्यांचे शिक्षण क्षेत्रावरील भरघोस प्रेम। त्याचमुळे त्यांनी मांजरा चॅरिटेबल ट्रस्टच्या सहाय्याने अनेक कला आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांची स्थापना केली।
हजरजबाबी विलासरावजी देशमुख साहेब 26 जुलै 2005 रोजी मुंबई उपनगर आणि ठाणे तसेच बदलापूर वगैरे परिसरात अतिवृष्टी झाली आणि हजारो जण मरण पावले. त्यानंतरची परिस्थिती हाताळण्यावरूनही देशमुख साहेबांवर टीका झाली. मात्र विरोधकांची धार बोथट करण्यात ते नेहमीच यशस्वी झालेत. त्यावरून त्यांचा हजरजबाबीपणा दिसून येतो. जिद्दी विलासरावजी देशमुख साहेब, जेव्हा तुम्हाला खूप लांब उडी मारायची असते तेव्हा तुम्हाला 2 पावले मागे जाणे आवश्यक असते, असे मला कोणत्याही पराभवानंतर वाटते. स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब. महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्यानंतर राज्याचे मुख्यमंत्रीपद सर्वाधिक काळ सामर्थ्यपणे सांभाळणारे एकमेव मान्यवर प्रशासक माननीय स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब. मुख्यमंत्री म्हणून घेतलेले लोकाभिमुख निर्णय, माहितीचा अधिकार, गुंतवणुकीत आघाडी, महाराष्ट्रात सर्वाधिक SEZ, मागासवर्गीयांच्या कल्याणाला प्राधान्य, अल्पसंख्याकांचे हित, नगराचे पुनर्निर्माण व पायाभूत सुविधा, शेतकऱ्यांना 6% दराने कर्ज सवलत, मुंबईतील विकास कामांना गती. मुंबईची कायापालट. मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत मुंबई मेकओव्हरचा निर्णय घेतला. त्यामध्ये मेट्रो, मोनोरेल असे अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प त्यांनी MMRDAच्या माध्यमातून सुरू केले. MMRDAला खऱ्या अर्थाने अधिकार विलासरावजी देशमुख साहेबांच्या कालखंडातच दिले गेले. वाङ्मय आणि कलाप्रिय, मराठी साहित्य, वाङ्मय आणि कला यांना विलासरावजी देशमुख साहेबांनी सतत प्रोत्साहन दिले. कायद्याचे राज्य. विलासरावांच्या काळात राज्यात अनेकदा कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात प्रश्न निर्माण झाले असतील, परंतु त्यांनी न्याय यंत्रणेला कायम महत्त्व दिले आणि कायद्यानेच निर्णयांची अंमलबजावणी केली. उज्ज्वल निकम, सरकारी वकील. दिलदार राजकारणी. विलासराव देशमुख हे सच्चे आणि दिलदार राजकारणी होते. अडचणीच्या काळानंतर त्यांनी पुन्हा झेप घेऊन देशाच्या केंद्रीय मंत्रिपदाची सूत्रे सांभाळली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे. उमदे नेतृत्व हरपले. विलासराव देशमुख यांची मृत्यूशी झुंज अपयशी. 14 ऑगस्ट 2012 हा दिवस राज्याचा एका गौरवशाली वाटचालीचा अंत ठरला. राजकीय पटावर अजरामर कारकीर्द करणारे विलासरावजी देशमुख साहेब जीवनाच्या लढाईत मात्र त्यांना दुर्दैवाने शरणागती पत्करावी लागली. विलासराव देशमुख यांचे अकाली झालेले निधन हे देशाच्या एका यशस्वी प्रशासकाचे, महाराष्ट्राच्या विकासोन्मुख नेत्याचे आणि दीर्घकाळ राजकारणात राहूनही आपल्या व्यक्तिमत्वाचे उमदेपण कायम राखणाऱ्या हसतमुख कार्यकर्त्याचे काळाच्या पडद्याआड जाणे आहे. अंत्यदर्शनासाठी जमलेला अलोट जनसमुदाय. लातूरच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र विलासरावजी देशमुख साहेबांच्या अकाली मृत्यूमुळे हळहळला. जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला, ही उक्ती सार्थ ठरते. महाराष्ट्राचे प्रभावी नेतृत्व आणि लातूरचा पिता हरवला. भावपूर्ण श्रद्धांजली. विलासरावजी देशमुख साहेब यांच्या या अजरामर कारकिर्दीला अभिनव मराठी भाषा आणि वाङ्मय मंडळातर्फे मानाचा मुजरा आणि भावपूर्ण श्रद्धांजली. लेखक आणि संकलक अमोल पाटील, तंत्र निर्देशक अद्वैत पाटील आणि केदार नाडकर्णी.
आवाज विनय देशमुख, दिव्या डोकरे, जितेश आणि शर्वरी गायकवाड. धन्यवाद.